काय ऐक ही डेट वरती गेली. व्हॉट अ जोक. मी जाम खुश आहे. तो कोणीही असू दे आणि कसाही असू दे, तू डेट वर गेली आहेस ना, बस. त्यांनी चक्क हिला पटवलं म्हणजे तो ग्रेटच असणार. आज सूर्य कुठून उगवलाय? मी पण तेच म्हणतोय. काहीतरी नवीन नवीनच ऐकायला मिळतं कुठे रोज. उगवला दिवस तुझा आज काय यार. अन्या. एका माणसाने मला ट्रॅप केलंय, त्याच्यामुळे माझं अख्खं आयुष्य आणि माझं करिअर दावणीवर लागलंय आणि तुमच्या दोघांना मस्करी सुचतीये. अगं पण तूच शोधलं होतस ना त्याला. हा. मी त्याला नाही, त्यांनी मला शोधलं होतं. आणि आता मला हे शोधायचंय की त्यांनी मला कसं शोधलं होतं. तू तुझ्या FB फ्रेंडचा विचार करतोयस ना? हा अगं पण तो असता त्याने मला कॉन्टॅक्ट केला असता ना. होप सो. तो नसावा, नाहीतर तुझा मर्डर कन्फर्म आहे. खरंय. जोक सपाट. हा प्रकार निग्लेक्ट करण्यासारखा नाहीये. हे डेटिंग पर्यंत ठीक होतं, पण हे भलतंच झालं नाही. काही प्रॉब्लेम वगैरे येणार नाही ना? त्या घोरपड्याच्या केसचं काय झालं रे? ते सर, शिंदे त्या केस बाबतीत पुरावे गोळा करतात ते. बर लवकरच ती केस लवकर सॉल्व्ह होईल. नाही, ते लवकरात लवकर सॉल्व्ह केली पाहिजे. येस सर. सर, तुम्हाला असं नाही वाटत आपण शिखाला तिला कस्टडीत घेऊन उपयोग नाही. मुळात एका खबऱ्याच्या बोलण्यावरून तिला अरेस्ट कसं काय करणार? चार्जेस काय लावणार? पण सर, पोलिसाची नजर आहे अशोक. ती मुलगी खरं बोलते. तिला काहीच माहित नाहीये. मग ते 7 दिवस ती एकमेव आहे जिने त्याला पाहिलंय, भेटलीये. तिनं जर ठरवलं ना तर तिला असा काही धागा सापडू शकतो जो आपल्याला माहित नाही. म्हणून तिच्यावर प्रेशर दिले. ती त्या माणसाला शोधेल ना जो तिच्यासोबत होता तो. आणि आपण ज्याला शोधतोय तो आणि हा एक असतील नसतील मला काहीच कळत नाही सर. अशोक, हा अंधारात मारलेला तीर आहे. जर लागलं तर गाभाड हाती लागेल. नाही तर काहीच नाही. मला आतून असं वाटतं की त्याने त्या मुलीला भेटणं, मैत्री करणं, नाव न सांगता डेट करणं आणि गायब होणं काहीतरी गेम आहे. हे प्रकरण दिसतं तितकं सरळ नाहीये. आणि ती गेम जर कळायची असेल तर शिक्काचं बाहेर असणं फायद्याचं आहे आपल्यासाठी. हो, कारण ती एकमेव सस्पेक्ट आहे जिने त्याला पाहिले. अजून एक सस्पेक्ट आहे ज्यानं त्याला पाहिलं. उद्या मुन्ना मला इथे हवाय. येस सर. अरे एक गोष्ट लक्षात घे. अरे मी हीच चिंता करत होता.
तुझ्या भल्याच विचार करतो मी. प्लीज प्लीज ऐक ऐक. श्श. अरे ते शांत हो रे पहिले. मी काय सांगतो ते फक्त शांतपणे ऐकून घे. पटलं तर हो म्हण ना. हा असं नकोच प्लीज, असं नकोच. मग स्वीट असेल. नाही. हॉट डूड. काय तुझं? अरे यार मग कसा होता यार तो? रानटी होता. ओके खुश. काय? खतरनाक एक्सपिरियन्स होता हा. मग हो, खूप चांगला एक्सपिरियन्स होता. इतका चांगला होता की एक पोलीसवाला मला माझ्याच आयुष्याची किंमत सांगून गेला. त्यांनी फसवलंय मला आणि ही गोष्ट मी नाही विसरू शकत. शिखा, लेटरवरून तर असं वाटत नाहीये की तो तुला फसवायला आला होता. मे बी प्युअर इंटेन्शनने आला होता. इनफॅक्ट तू त्याला आवडली आहेस त्यामुळेच तो आला ना. आणि मे बी त्याला माहितीही नसेल की तो तिथून गेल्यानंतर तिथे पोलीस आले. तो गेलाच नसता तर त्याने पोलिसांना हँडल केलं असतं. मला खरंच कळत नाही तू त्याची बाजू का घेतेस. मी त्याची बाजू नाही घेते, पण शिका तू आत्ता खूप रागात आहेस आणि स्वाभाविक आहे तुझा राग. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही केस सॉल्व्ह करायची असेल ना तर सगळे फॅक्ट्स शोधावे लागतील आणि त्यासाठी तुझं शांत होणं गरजेचं आहे. शिखा, 6 दिवस होते माझ्या हातात. सगळं ठरलं होतं माझं, काय काय करायचंय. पण भलतेच काहीतरी करत होतो मी. जाळं विणत होतो, पण कोणासाठी तेच माहित नव्हतं. I call you later. हो सॉरी. Relax. सॉरी सर, मला ऍक्च्युली कळलंच नाही तुम्ही कधी आलात ते. मी कामच करत होते. अजून कोणी एक्सपेक्ट होतं का? तुझा चेहरा सांगतो शिका. यू आर बॅडली वेटिंग फॉर समवन. होतं असं होतं. ज्यावेळेस मला डेट करतो ना त्यावेळेस असं होतं. आय थिंक यू नीड अ लीव. काय होतंय मला? का चिडचिड होतीये माझी? त्यांनी फसवलं म्हणून की खरंच मिस करतेय मी? नाही, क्रिमिनल आहे तो. बट तन्वी म्हणतीये तसं
मे बी त्याला नसेलही चीट करायचं मला. त्याला मीच म्हणाले होते परत तोंड दाखवू नकोस. त्याची येण्याची काहीच पॉसिबिलिटी नाहीये. अशा माणसाची वाट का पाहतेय मी? पण का कोण जाणे, माझं मन सांगतंय मला तो येणार आहे. तो नक्की येणार आहे. काय होतंय मला यार, खरंच मिस करते. कुठं आहेस यार? नाही, मला भास होतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स, तू केलेला ट्रॅप सक्सेसफुल झाला. मी बाहेर कशी आहे बघायला आलायस ना, काळजी करू नकोस. 6 दिवसांनी पुन्हा जेलमध्ये सापडणार आहे मी. आणि नंतर काय, सिडनीमध्ये माझ्यासारख्या मूर्ख मुलींसोबत तो पुन्हा डेटिंग खेळायला मोकळा. हेच करायचं असतं ना तर आता सिडनीमध्ये असतो मी तुझ्यासोबत, या राघवनगरच्या जंगलात नाही. यू सपोज टू बी देअर. इथे आहेच कशाला तू? कॉज कॉंग्रॅच्युलेशन, तू आपली डील क्रॅक केलीस, तोडलंस तू मला. इथून गेल्यापासून माझ्या मनाचा आणि मेंदूचा मेळच बसत नव्हता. आयुष्यात पहिल्यांदाच कळलं होतं की मला पण मन आहे. मोठमोठ्या टेक्नॉलॉजी हॅक करणारा मी एका रात्रीत हॅक केलं होतंस तू मला. आणि जसं मी तुला म्हणालो होतो, तू जर क्रॅक केलं तर तुला मी इथून घेऊन जाणार. गोर गरिबांना लुटणारा तू, एक क्रिमिनल. तुझ्यावर विश्वास ठेवू, त्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला तो आज अचानक सोडून गेला मला. त्याच्यावर विश्वास ठेवू. क्रिमिनल असतो ना तर सगळं पुन्हा माझ्या मागे लागलं असतं. अगं, साधे 4 पोलीस शोधतायत मला. त्यांच्याकडे ना साधी कंप्लेंट नाही माझ्या विरोधात. हेच सांगायला आलोय मी. मी तुझ्यासोबत माझ्या मर्जीने होतो, कसल्याही ट्रॅपिंगसाठी नाही. नंतर हे पोलीस वगैरे कुठून आले, आय रिअली डोंट नो यार. अँड आय एम सॉरी. मी जर तिथं असतो ना तर तुझ्यासोबत हे होऊनच दिलं नसतं. ट्रस्ट मी. आय लव्ह यू. तू फक्त एकदा हो म्हण, एका तासात मी तुला इथून बाहेर काढेल. ठीक आहे, आल ट्रस्ट यू. सरेंडर कर. नाही जमणार ना, स्वतःला नसून प्रूफ कर ना. तू म्हणशील ते द्यायला तयार आहे मी. अगं पण मी गिल्टीच नाही तर काय इनोसेंट प्रूव्ह करू? आणि पोलिसांचं काम मी का करू? हा, मी का म्हणून करू स्वतःला सरेंडर? हे बघ शिखा, मी इथं तुला घेऊन जायला आलोय आणि तुला घेऊन जाणारच. तुला जे करायचंय ते कर. तुला नाही करायचं सरेंडर, नको करूस. मी अख्खं आयुष्य जेलमध्ये काढेन, पण कमीत कमी या जन्मात तरी तुला हो नाही म्हणणार.
जिद सोड ना यार शिखा. परत ना तोंड दाखवायचं नाहीस मला. हेच तोंड पाहायला थांबली होतीस तू. जरा अवघड कोडिंग आहे, लँग्वेज ही वेगळी आहे, पण करेन मी हॅक. अनबिलिव्हेबल शिखा, जस्ट अनबिलिव्हेबल. मी म्हणलं होतं ना त्याला काही माहिती नसणार. आता काय करणार आहेस तू? आपल्याला ना खूप घटना अनपेक्षित वाटतात, पण ऍक्च्युली ना त्या अपेक्षितच असतात, कारण आपण गाफील असतो. मीही होते, एकदा नाही, दोनदा नाही, अनेकदा गाफील होते. मी आयुष्यात एकटी असताना, तो आयुष्यामध्ये येत असताना, आणि इव्हन तो आयुष्यातून जात असताना सुद्धा गाफीलच तर होते. पण आता नाही, आता असं गाफील राहून नाही चालणार, नाही चालणार. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, फसवणारे मागे येऊन कधी बघत नसतात. थँक्यू थँक्यू सो मच सर. तुम्ही माझ्या एका रिक्वेस्टवरती मला फाईल आणून दिलीत. रिअली थँक्स. डोंट बी. सध्या आपल्या सगळ्यांचं टार्गेट एकच आहे, त्यामुळे तुम्हाला मदत करणं आमचं कामच आहे. काही जास्त नाही झाला आम्हाला फायदा, पण मे बी तुम्हाला काहीतरी वेगळा क्ल्यू मिळेल. सध्या तो कोण आहे हे जाणून घेणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. एफ आय ची कॉपी असेल ना याच्यामध्ये? नाही, ही मेन फाईलची कॉपी आहे. हा मग ठीक आहे ना. तुम्ही ओरिजिनल फाईल दाखवा, मी पिक्स काढून घेईन. नाही, ॲक्च्युली आम्ही नाही देऊ शकत. काही प्रोटोकॉल आहेत आमचे. ही आहे प्रोफाईल केस आहे. कितीचा डल्ला मारलाय? 1 CR 2 CR? 25 करोड. मला जरा काम आहे, येतो मी. म्हटलं होतं ना, कंप्लेंट नाही त्यांच्याकडे. माणसाने आपल्या माणसावर विश्वास ठेवावा थोडा. अच्छा. नाव काय आपल्या माणसाचं? पाहिलंस, विश्वास तुझाही नाहीये माझ्यावर. असता तर झालं असतं ना सरेंडर. छे, तुझ्यावर प्रेम आहे माझं, पोलिसांवर नाही. उगा सरेंडर व्हायला. आणि राहता राहिला प्रश्न नावाचा, त्याने तर सगळी लिस्टच दिली तुझ्याकडे. सगळी माझीच नाव आहेत. तुला आवडेल ते ठेव. इनफॅक्ट हा तुला एक चॉईस देतो. रोज एक नाव बदललं तरी चालेल. बघ, असा चॉईस मिळणार नाही तुला, आणि असा बॉयफ्रेंडही भेटणार नाही. नाही नाही, मला नकोच आहे असा बॉयफ्रेंड, एकही नाव धड नसलेला. आज काही तर मल्हार पाटील, उद्या काय ते युवराज मस्के. नाही, आय कॅन टेक इट. नाही न. छान वाटेल तुझं नाव. शिखा अर्जुन राव. हे तरी
खरं नाव आहे का आपल्या तोंडाच्या वाफा?